मधली यष्टी मात्र या ठिकाणी उकळून गेला. अशा प्रकारे पहिलाच धक्का जो या वर्षीच्या फॉर्म मध्ये असणारा चैतन्य घोष या ठिकाणी धावात पडला आहे. आणि अशा प्रकारे चैतन्य फक्त 2 धावावर क्लीन बॉल झालेला आहे. आणि ही क्लीन बॉल होऊन नवीन फलंदाज त्याच्याच मात्र या ठिकाणी जागेवर जातोय हर्षद आणि साहुल. आता बघूया आपल्या संघासाठी मात्र किती धावा जमा होत आहेत. चैतन्य थोडासा निराशावस्थेत मात्र तंबूमध्ये परततोय, कारण आपल्या संघासाठी अंतिम सामना होता आणि या अंतिम सामन्यामध्ये मात्र काहीच करता आलेलं नाही चैतन्याला. बघूया नवीन गेलेला फलंदाज कशा प्रकारे ही भूमिका मात्र आपल्या ठिकाणी बजावतोय, निभावतोय आणि सामोरा जाणार आहे पुन्हा एकदा त्या ठिकाणी. नॉन स्ट्राईक एमकडे असणारा एक धुवाधार असा फलंदाज अर्थातच साहुल. नॉन स्ट्राईक आणि हा चेंडू मात्र हवेमध्ये घेऊन काढला. मिडॉनच्या दिशेने चेंडू मात्र फॉरवर्डला या ठिकाणी चेंडू मात्र कॅचअप होतोय आणि मात्र लगातार हा दुसरा धक्का मात्र त्याच धावसंख्येवर बसतोय साई 11ला ह्या अंतिम सामन्यामध्ये. अशा प्रकारे हा फलंदाज मात्र हर्षद 0 धावसंख्येवर कॅच आउट होतोय आणि अशा प्रकारे हा धक्का देऊन संघ मात्र त्याच धावेवर विसावतोय. अर्थातच 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 2-3 अशी थोडीशी वाईट ज्याला म्हणतात दयनीय अवस्था म्हणतात अशी साई 11ची झाली आहे. कोणत्याच प्रकारचा मोठा फटका आलेला नाही आणि फटका नसताना सुद्धा अंतिम सामन्यामध्ये असे जर फटके आले नाहीत तर स्कोर जो आहे तो स्कोर मात्र या ठिकाणी होत नाही. बघूया हा स्कोर जर करायचा असेल तर नवीन फलंदाज आता जो गेलेला आहे तो प्रमोद आपल्या संघाची धुरा कशा प्रकारे करतोय सांभाळतोय ते मात्र या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज आणि तशाच चेंडू होता मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट्समन या ठिकाणी बीट होतोय पण तो एका धावेचा मात्र इजाफा मिळतो या जोडगोळीला आणि एका धावेने मात्र संघ पुढच्या घरात अर्थातच 2-4च्या घरात 2-4 अशी धावसंख्या या ठिकाणी होते साई 11ची. सूर्योदयच्या विरुद्ध खेळताना मात्र सूर्योदयने थोडासा खेळ जो आहे आपला हा या ठिकाणी थोडासा सुधारलेला दिसतोय. मगाशी जो आपण सामना पाहिला त्या तुलनेनं या ठिकाणी मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी करतोय हा गोलंदाज करण. बघूया पुढच्या चेंडूची फेकी कशा प्रकारे करतो आणि कशा प्रकारे आणि हा चेंडू मात्र साहिलच्या हवेमध्ये आणि तशाच प्रकारचा मिडॉनच्या दिशेने डीप मिडॉनला चेंडू मात्र या ठिकाणी उत्कृष्टरीत्या आपल्या गोलमध्ये घेतलाय या गोलंदाज क्षेत्ररक्षणाने आणि हा धक्का पुन्हा एकदा साई 11 साठी साहिलच्या स्वरूपात. ज्या बॅट्समन ज्याने कॅच घेतलाय तो कुणाल उत्कृष्टच्या वेल जज कॅच ज्याला म्हणतात अशा प्रकारचा कॅच या ठिकाणी घेतला कुणालनं. मगाशी सुद्धा अशाच प्रकारचा चिरंजीवने सुद्धा कॅच घेतला होता आणि ही जी खेळी आहे कॅचेस जे आहेत ते चांगल्या प्रकारे जर घेतले तर नक्कीच आपला विजय संपादन होऊ शकतो. साहिल सुद्धा या ठिकाणी आपल्या संघासाठी काहीच केलं नाही. 4 धावा झाल्या 4 धावा आणि हा अंतिम चेंडू या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. लास्ट बॉल असेल 1-2 ज्याला म्हणतात. नवीन फलंदाज केतन. बघूया पुढचा चेंडू आणि केतन मात्र पुढे सहसावतोय मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा बॅट्समन बीट होतोय आणि मारा म्हणून पंचांचा इशारा येतोय. थोडासा चेंडू होता तो चेंडू मात्र करणचा उजव्या यष्टीच्या बाहेरचा होता आणि म्हणून हा वाईट डिक्लेअर केलाय. धावसंख्या झाले 5 आणि पुढे एकदा करण पुढे सहसावतोय आणि यष्ट सुद्धा उधळल्यात कीपरनं पण तो नाबाद नाही. एकच षटक होतं का एक ओव्हरची होती. अरे मग सांगा ना आम्ही 2 बोलतोय. धावा झाल्यात फक्त 5. विजयासाठी फक्त एका षटकाराची आवश्यकता आहे. 6 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता होती. मगाशी आम्हाला वाटलं की 2 षटकांचा सामना असेल तशा प्रकारे आम्ही घोषणा सुद्धा केली होती. निराशा अवस्था नक्कीच या ठिकाणी असेल कारण एक तगडे असे फलंदाज असताना सुद्धा साई 11ला मात्र जेमतेम 5च धावसंख्या उभारता आली 6 षटकामध्ये 6 चेंडूमध्ये आणि विजयासाठी आव्हान फक्त ठेवलंय ते 1 षटक आणि विजयासाठी 6 धावा. बघूया ही जोडगोळी कोणती येते.
सूर्योदय या टीमला मात्र या ठिकाणी थोडेसे जे चान्सेस आहेत, जी प्रोबॅबिलिटी म्हणतात, ती विजयाची जास्त दिसते. कारण फक्त एक षटक आणि एका षटकामध्ये विजयासाठी 6 धावांची आवश्यकता. सूर्योदयच्या वतीनं ही जोडगोळी जी आहे अंधारामध्ये येताना दिसते. बॅट्समॅन ची नावं जरा करण आणि कुणाल, मला वाटतं अष्टपैलू असे खेळाडू. मगाशी याच दोघांनी षटक टाकलं होतं. नवीन क्षेत्रक्षण सजवायचं आहे साई 11 विजयासाठी फक्त एका फटक्याची आवश्यकता आहे, मोठ्या फटक्याची, म्हणजे 6 धावांची. एक षटक आणि एका षटकामध्ये 6 धावांची आवश्यकता या अंतिम सामन्याकरिता. वीर किरण चषक 2025 हा अंतिम सामना या ठिकाणी आपण पाहतोय. अंतिम सामन्यामध्ये साई 11 फक्त विजयासाठी 6 धावांचं आव्हान उभं ठेवलंय आणि ते पार करण्यासाठी जोडगोळी मात्र या ठिकाणी मैदानावर आलेले दिसते. आणि समोर मात्र आमच्या गोलंदाज म्हणजे मार्कवर दिसतोय तो अर्थातच आदेश. बघूया आदेश कशा प्रकारे षटक जे आहे ते षटक मात्र ते सांभाळणार आहेत, सामोरं जाणार आहे हा एक स्ट्राईक फलंदाज सूर्योदयच्या वतीनं. करण की कुणाल असू द्या. तर आपण या ठिकाणी खेळायला सुरुवात होतोय. पहिला चेंडू धावतोय आणि चेंडू मात्र हवेमध्ये थोडासा बाउन्स पद्धतीने फेकला चेंडू होता आणि हा उत्कृष्टरित्या चेंडू किपरने आपल्या ग्लोव्हमध्ये विसरलाय. एका चेंडूची मात्र निर्धाव समाप्ती झाली दिसते. एक चेंडू आणि बिन म्हणजे कोणतीच धाव या ठिकाणी झालेली नाही. पुन्हा एकदा समीकरण आपण सांगू शकतो की 5 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची आवश्यकता. 5 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता असताना पुन्हा एकदा हा मोठा असा रनअप घेऊन म्हणजे मार्कोर हा गोलंदाजी आणि तशा प्रकारे चेंडू पुढे सायचे बॅट्समॅनला मात्र अंदाज येत नाही. दाद मागतो पण तो दाद पंचांनी मात्र या ठिकाणी फेटाळलेला दिसतोय आणि अशा प्रकारे हा चांगल्याच प्रकारे चेंडू 1 बाउंड ज्याला म्हणतात अशा पद्धतीने फेकला चेंडू मात्र निर्धाव जातोय. 2 चेंडू लगातार या ठिकाणी निर्धाव आणि सूर्योदयला मात्र आव्हान जे ठेवलंय ते आव्हान थोडंसं या ठिकाणी अवघडल्यासारखं वाटू लागलंय. कारण उर्वरित 4 चेंडू आणि पुन्हा एकदा समीकरण सांगतोय 6 धावांची आवश्यकता. 4 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता असताना पुन्हा एकदा म्हणजे मार्कवर हा गोलंदाज मोठासा रनअप घेऊन पुन्हा एकदा त्या स्ट्राईक फलंदाजाला मारा करणार आहे. मोठा रनअपचा मारा आणि तशा प्रकारे चेंडू मस्तसा चेंडू आणि या ठिकाणी मात्र करण कडून हा चेंडू आले धावबाद होण्याचा खतरा होता आणि नॉन स्ट्राईक मात्र फलंदाज या ठिकाणी धावबाद झालेला आहे. नाव थोडस आम्हाला या ठिकाणी एक चांगल्या प्रकारच्या संख्येने या ठिकाणी क्रीडा रसिक मात्र या ठिकाणी संघाचे मात्र या ठिकाणी पंचांचा या ठिकाणी इशारा आलेला आहे. मला वाटतं डॉट बॉल बरोबर आहे ना, अशा पद्धतीचा या ठिकाणी निर्णय आलेला आहे आणि म्हणून पुन्हा एकदा समीकरण 0 3 बॉल 0 3 बॉल मध्ये 3 आताचा बॉल झाला का? 3 बॉल मध्ये कोणत्याच प्रकारे धाव जमा करता आली नाही. खातं आपल्या संघाला मात्र या ठिकाणी उघडता आले नाही आणि म्हणून प्रति 200च्या स्ट्राईक रेटनं म्हणजे अर्थातच 3 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता असताना पुन्हा एकदा हा गोलंदाज पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा मोठा रनअप घेऊन पुन्हा एकदा त्याच फलंदाजाला मात्र या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर करणार आहे. थोडासा रनअप चुकलेला दिसतोय आणि चुकलेला असल्या कारणानं पुन्हा एकदा खेळ मात्र या ठिकाणी स्थिरावलाय. सर्वांची नजर मात्र या ठिकाणी त्या फलंदाजीकडे दिसते, सर्वांची नजर या गोलंदाजाकडे दिसतोय आणि पुढचा चेंडू आणि तशा बॉल दाबला. चेंडू मात्र मिडॉनच्या दिशेने येते. चेंडू मागे चेंडू हवेमध्ये एक तो धाव घेतली आणि या ठिकाणी मात्र थोडंसं मिस होतो आणि 2 धावा व्यवस्थितरित्या गॅदर होत आहेत संघासाठी आणि संघ मात्र आपलं खातं उघडतोय. संघ मात्र या ठिकाणी जातोय 2च्या घरात आणि उर्वरित फक्त 2 चेंडू या ठिकाणी बाकी आहेत आणि 2 चेंडूमध्ये धावांची आवश्यकता आहे ती 4. विजयासाठी विजय संपादन करण्यासाठी 2 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता.
कंपल्सरी चेसिंग पद्धतीचा हा सामना किंवा ह्या इनिंग्स या ठिकाणी आपण पाहतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी हा खेळ मात्र सुरू होतोय. कंपल्सरी ओके, या ठिकाणी खेळायचं होतं पुढचा चेंडू आणि मागचा चेंडू मात्र या ठिकाणी मेंदून घेऊन काढलाय. चेंडू मात्र थोडासा दिसत नाही अंधारामुळे, परंतु उत्कृष्ट या ठिकाणी चैतन्य घडत पण मात्र या ठिकाणी चेंडूची मात्र फील झालेली आहे. तशाच प्रकारे उत्कृष्ट थ्रो झालाय आणि या थ्रोवर मात्र एक धाव घेतली. उर्वरित एक चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची आवश्यकता. हा, एक बॉल 3 एक धाव 3 ना. 3 बनवल्यानंतर सुपर ओव्हर आहे. ओके 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 3 रन बनवल्यानंतर सुपर ओव्हर, 3 जरी रन्स बनवल्या तरी सुपर ओव्हर, तरी सुद्धा नंतर सुपर ओव्हर. 3च धावा पाहिजेत ना. हा, ओके ओके त्याला चौका मारला तरच ते विन आहे. चौका किंवा छक्का. 3 झाले ना, मग 3च 6 पाहिजे ना. मग 3च पाहिजे ना विजय पाहिजे. हॅलो हॅलो 3च पाहिजेत. संजूदा 3 धावांची आवश्यकता. एक चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. खेळाला सुरुवात होतोय आणि या ठिकाणी मध्ये चेंडू उत्कृष्टरित्या गॅदर होतोय कीपरच्या ग्लोव्ह मध्ये आणि मात्र साई 11 संघ या ठिकाणी मात्र हा विजेता या ठिकाणी ठरतोय. विजय संघाचं वीर चषक यांच्याकडे मात्र या ठिकाणी विजय संघाचं अभिनंदन. कॉमेंट्री बॉक्समधून या ठिकाणी विजय संघाचं अभिनंदन. समंत क्रिकेट दर्शकांकडून